दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला सुक्कं मटण कसं करायचं ते दाखवणार आहे। या आधी पण मी तुम्हाला कुकरमध्ये सुक्कं मटण कसं करायचं ते दाखवलेलं आहे। मला खूप जणांच्या रिक्वेस्ट आल्या की तुम्ही हळद मीठ लावून उकडून घेतलेल्या मटणाचं सुक्कं मटण दाखवा, म्हणून मी आज तुम्हाला सुक्कं मटणाची रेसिपी दाखवत आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। मी इथे अर्धा किलो मटण घेतले। मटण 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। 1 चमचा हळद घेतलेली आणि 1 चमचा खडे मीठ घेतलेले। सगळ्यात आधी आपण हे मटण शिजायला ठेवायचे। त्यानंतर मी तुम्हाला वाटण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवणार आहे। आता मी मटणाला हळद आणि मीठ लावून घेणार आहे। ह्यातली अर्धी हळद मी आता वापरणार आहे आणि राहिलेली मी वाटण्यासाठी वापरणार आहे। आणि खडे मीठ घातले। खडे मिठाने मटणाला खूप छान चव येते। मी शक्यतो नॉनव्हेजला खडे मीठच वापरते। आता मी हे हळद मीठ मटणला चांगलंच लावून घेणार आहे। हळद मीठ मटणाला लावून झालेले। मी आता हे मटण लगेच शिजायला ठेवणार आहे। जर तुमच्याकडे टाइम असेल तर 15-20 मिनिटं हळद मीठ लावून ठेवू शकता। मी गॅसवर पातेलं ठेवले। त्यामध्ये मी 1 चमचा तेल घालते। 1 मोठा चमचा तेल घातले। तेल गरम झाले। आता मी त्यामध्ये कांदा घालते। कांदा मी 2 मिनिटं चांगला परतून घेणार आहे। आपल्याला कांदा जास्त लाल करायचा नाही आहे। 2 मिनिटं झालेली आहे। कांदा आपला परतून झालेला आहे। आता त्यामध्ये मी मटण घालणार आहे। आता आपल्याला मटण 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे। सुरुवातीला आपण मटण जेवढं चांगलं परतून घेऊ तेवढी मटणाला चांगली टेस्ट येते, म्हणून एक 5 मिनिटं तेलावरती चांगलं परतून घ्यायचे। ह्या आधीसुद्धा मी नॉनव्हेजच्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडली आहे, तुम्ही बघू शकता। 5 मिनिटं झालेली आहे। मी मटण चांगलं परतून घेतलेले। आता आपल्याला झाकण ठेवून मटण एक 7 ते 8 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचे। आणि मी झाकणावरती 1 ग्लास पाणी घातले। हे पाणी गरम झालं की आपल्याला मटणामध्ये घालायचे। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियमवर ठेवलेली आहे। 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। पाण्याला छान वाफ आली। आता आपण मटण एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। आपण मटणामध्ये पाणी घातलेलं नाही तरी सुद्धा पाणी सुटलेले। आता मी ताटातलं पाणी मटणामध्ये घालणार आहे। आता पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला ताट ठेवायचे परत पातेल्यावरती आणि पुन्हा मी 1 ग्लास पाणी घालणार आहे ताटावर आणि ह्याच पद्धतीने मी मटण शिजवून घेणार आहे। साधारण मटण शिजायला 30 ते 35 मिनिटे लागतात आणि जर कुकरमध्ये शिजवलं तर 4 ते 5 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजतं। जोपर्यंत मटण शिजतंय तोपर्यंत वाटण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। वाटण्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत आणि ते उभे काप देऊन चिरून घेतलेले आहेत आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। हा फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला। थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक खोबऱ्याचा तुकडा घेतला होता, त्याचे काप करून घेतलेले। 1 इंच आलं आणि 17-18 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। लसूण मोठा आहे, मी 17-18 पाकळ्या घेतलेल्या आहेत। जर तुमच्याकडे लहान लसूण असेल तर तुम्ही 20-22 पाकळ्या लसणाच्या घेऊ शकता। 1 चमचा जिरे, 4 मिरी, 3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि एका टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे।
2 चमचे माझा साठवणीचा काळा मसाला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मटन मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद आहे। ह्यातली अर्धा चमचा हळद मी मटणाला वापरलेली।